आता बायोलॉजीचं स्टार्ट करू रिव्हिजन. तर बघा बायोलॉजी, ठीक आहे. तर बायोलॉजी बायो मीन्स बायोज म्हणजे काय होते, लिव्हिंग थिंग, आणि लॉजी म्हणजे काय होते, स्टडी. तर लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग बिंग्स किंवा लाईफची स्टडी करणं त्याला आपण बायोलॉजी म्हणतो. आता बायोलॉजीचे फादर कोण आहे, तर अरिस्टोटल आहे. आता वर्ड आहे बायोलॉजी, हा ग्रीक वर्ड मधनं घेतलेला आहे बायोलॉजी. देन हा वर्ड जो आहे तो कॉइन कोणी केलेला आहे, तर इथे दोन सायंटिस्ट आहे. फर्स्ट आहे लेमार्क आणि ट्रिव्हिरनस, असे दोन सायंटिस्टनी हा वर्ड कॉइन केलेला आहे. आता ते झालं. तर ब्रांचेस ऑफ बायोलॉजी, तर बायोलॉजीचे दोन ब्रांचेस आहेत, झूलॉजी आणि बॉटनी. झूचा मिनिंग काय होतं, ॲनिमल, ठीक आहे. आणि लॉजी मीन्स तर स्टडी होते. तर स्टडी ऑफ ॲनिमल त्याला काय म्हणतो आपण, झूलॉजी. आणि स्टडी ऑफ प्लांट्स त्याला काय म्हणतो आपण, बॉटनी. तर आता प्रश्न हा पडला असेल की फादर कोण आहे, तर जे एरिस्टॉटल आहे बायोलॉजीचे फादर, तेच काय आहे, झूलॉजीचे सुद्धा फादर. त्यांची जी एक बुक होती हिस्टोरिया ॲनिमेलिया, ठीक आहे, जी वर होती. त्यांनी त्याच्यात ॲनिमल्सचा स्टडी केलेला होता. आता बायोलॉजी झालं. तर बॉटनीचे फादर्स कोण आहेत, तर थिओफेस्टस हे बायोलॉजी बॉटनीचे फादर्स आहे. आता यांची जसं हिस्टोरिया ॲनिमेलिया मीन्स ॲनिमलवर आहे असं बुक माहिती आहे. तर प्लॅन्टेरम मीन्स हिस्टोरिया प्लॅन्टेरम थिओफेस्टसची बुक होती, जे फादर ऑफ बॉटनी आहे, ठीक आहे. आता बघा कीवर्ड्स लक्षात ठेवा. म्हणजे याचं पुढे जाऊन काम येणार आहे. तर फर्स्ट आहे मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, एक्सटर्नल स्ट्रक्चर कुठल्याही वस्तूच्या एक्सटर्नल मीन्स ह्युमन म्हणा किंवा अॅनिमल्स किंवा प्लांट्सच्या एक्सटर्नल स्ट्रक्चरची स्टडी, त्याला काय म्हणतो मॉर्फोलॉजी. जसं कुत्र्याला दोन कानं असते, एक शेपूट असते, त्याचा साईज कसा असते, हा कुत्रा आहे हा कॅट आहे, हे आपण कशावर सांगू शकतो, कारण की त्याच्या एक्सटर्नल फीचर्स म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर कसं आहे ते पाहून आपण म्हणू शकतो हे गाय आहे, कुत्रा आहे. तर त्याला आपण काय म्हणतो मॉर्फोलॉजी. स्टडी ऑफ मॉर्फोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर. सेम जर आता माझ्या बॉडीच्या आतमध्ये काय आहे, त्याला काय म्हणतो अॅनाटॉमी. म्हणजे इंटरनल स्ट्रक्चरची स्टडी करणं त्याला काय म्हणतो अॅनाटॉमी, ठीक आहे. आणि फिजिओलॉजी म्हणजे माझा हात कसा काम करतो, म्हणजे पाय कसे वर्क करतात, माझं ब्रेन कसं काम करतो. सो फिजिओलॉजी म्हणजे फंक्शन्सची स्टडी करणं, त्याला काय म्हणतो आपण फिजिओलॉजी. आपण काय म्हणतो सायटोलॉजी, ठीक आहे. स्टडी ऑफ सेल त्याला काय म्हणतो सायटोलॉजी. आता सेल काय आहे की जसं एक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे लाईफचा, ठीक आहे. सेल काय आहे, एक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे लाईफचा. आता टाइप्स किती असतात सेलचे, दोन टाइप्स असतात. फर्स्ट आहे प्रोकायोटिक आणि युकॅरियोटिक, ठीक आहे. तर प्रो मीन्स काय होते, प्रिमिटिव्ह म्हणजे जसं आदिमानव होते, ठीक आहे. तर त्या टाइप म्हणजे त्याला आदिमानव वगैरे त्याला आपण काय म्हणतो प्रिमिटिव्ह. तर प्रोकायोटिक आणि क्रायोटिक मीन्स काय होते, न्यूक्लियस. तर असं खूप आधी आधी मानव जसा राहायचा त्याप्रमाणे प्रिमिटिव्ह न्यूक्लियस ज्यामध्ये मिळेल त्याला आपण प्रोकायोटिक. ट्रू किंवा मॉडल फॉर्म मध्ये जर आपल्याला न्यूक्लियस मिळत असेल तर त्याला काय म्हणतो आपण युकॅरियोटिक. यू मीन्स ट्रू होते, ठीक आहे. आता हे बघा हा सेल आहे पण याला काय होते सेल वॉल किंवा सेल मेम्ब्रेन याच्यामध्ये ऍबसेंट आहे, त्यामुळे आपण याला काय म्हणतो प्रिमिटिव्ह सेल. आणि ज्याच्यामध्ये एक सेल आहे पण त्याच्या न्यूक्लियसच्या बाजूला सेल वॉल प्रेझेंट असेल, मीन्स सेल मेम्ब्रेन अवेलेबल असेल. जसे चॉकलेट आहे, चॉकलेटच्या वर रॅपर आहे, ठीक आहे. एखादी चॉकलेट आहे त्याच्यावर रॅपर आहे, तर ती काय आहे, फॉर एक्झाम्पल आपण एखादी चॉकलेट घेतली त्याच्यावर रॅपर आहे, म्हणजे ते मॉडर्न टाईपची चॉकलेट. आधीच्या काळात माहितीये का ते संत्रागोळी वगैरे भेटायचे त्याला काही रॅपर नव्हते राहत, ठीक आहे. तर संत्रागोळी जी आहे आपली ते प्रोकायोटिक सेल आहे, आणि आपलं कॅडबरी वगैरे जे काही आहे त्याला रॅपर असतात त्याला युकॅरियोटिक म्हणतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये सेल वॉल या सेल न्यूक्लिअर मेम्ब्रेन याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन याच्यामध्ये अबसेंट असते आणि याच्यात न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असते, ठीक आहे. त्याच्यात न्यूक्लिअर मेम्ब्रेन अबसेंट असल्यामुळे हा काय करणार इनमॅच्युअर्ड राहतो, आणि याच्यात न्यूक्लिअर मेम्ब्रेन अबसेंट असल्यामुळे इनमॅच्युअर्ड, आणि याच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणजे हा कुठला सेल आहे, हा मॅच्युअर्ड सेल. सो याचं एक्झाम्पल पाहिलं तर बॅक्टेरिया झालं आपलं, ब्लू ग्रीन अल्गी झालं. त्याच्यानंतर ब्ल्यू ग्रीन अल्गीला सायनोबॅक्टेरिया आहे म्हणतात. प्रश्न विचारलेला आहे की BGA ला काय म्हणतात, ब्ल्यू ग्रीन अल्गीचं दुसरं नाव काय, सायनोबॅक्टेरिया. हा पेपरमध्ये विचारलेला आहे. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज वेल डेव्हलप आणि हा मॅच्युअर्ड आहे. आता याचे एक्झाम्पल म्हटलं तर अॅनिमल झालं, अॅनिमल मध्ये ह्युमन सुद्धा आले, ठीक आहे. प्लांट्स पूर्ण प्लांट झाले, हे युकॅरियोटिक सेल्स जे आहेत. त्याच्यानंतर फंगी आहे, प्रोटोझोआ आहे, ते काय आहे आपले युकॅरियोटिक सेल.
तर ऑर्गॅनिझम मध्ये दोन टाईपचे ऑर्गॅनिझम असते, एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. तर आता युनिसेल्युलर युनी काय होते, वन होते. ठीक आहे. युनि मीन्स नेहमी लक्षात ठेवायचं वन. तर असं सेल की जे असं ऑर्गॅनिझम युनिसेल्युलरचा अर्थ होतो की ते एक सेल पासून बनलेलं आहे. ठीक आहे. असं ऑर्गॅनिझम जे एक सेल पासून बनलेलं आहे. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे काय, मेड अप ऑफ मोर दॅन वन सेल, त्याला मग मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलरचे एक्झाम्पल काय, बॅक्टेरिया आहे, ब्लू ग्रीन अल्गी आहे, प्रोटोझोआ. तर प्रोटोझोआ मध्ये काय, अमिबा झालं, पॅरामेशियम झालं, युग्लिना झालं, प्लाझ्मोडियम. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, प्लाझ्मोडियम. मल्टीसेल्युलर म्हणजे काय, मोर दॅन वन सेल पासून बनलं त्याला मग मल्टीसेल्युलर म्हणतो. मेड अप ऑफ मोर दॅन वन सेल. सो एक्झाम्पल काय याचे, अॅनिमल झालं, इन्क्लुडिंग ह्युमन, हे मल्टीसेल्युलर आहे. आणि जर सेल विचारलं तर मॉडर्न सेल आहे. ठीक आहे. मॉडर्न सेल आहे म्हणजे कुठलं, सेलचा टाईप कुठला आहे ना, युकॅरियोटिक. ओके. तर ते तसं लक्षात ठेवायचं. अॅनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन. प्लांट झाले, फंगस झाले. गट ईस्ट नावाचा फंगस आहे, जे जसं मला काही फर्मेंटेड करायचं असेल तर मी काय करेन, ईस्टचा यूज करेन. सो ईस्ट जी फंगी आहे, ठीक आहे, म्हणजे आहे म्हणा की फंगी म्हणा, ते काय युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर आहे. ठीक आहे. तर हे पण हे पॉइंट म्हणजे एक्झाम मध्ये विचारलेलं आहे की ईस्ट जे आहे एक फंगी आहे आणि ते कोणती ऑर्गॅनिझम आहे, तो आहे युनिसेल्युलर.